एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. जो पण या चॅनलला नवीन आहे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नाव आहे फरहीन शेख आणि मी इतिहास विषय शिकवते 10वी मध्ये, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र. तर इतिहास विषयाचा जो पहिला धडा आहे तुमचा इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा, त्याचा एक वन शॉट व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे आणि प्लस काही क्विज आहेत ते आपण आज पाहणार आहोत. आमचं ॲपचं नाव आहे इझी लर्निंग. तर आमचं एकच गोल आहे की एकदम तुमची जी अभ्यास पद्धती आहे ही सोपी करणं. आमचं हे ॲप आहे इझी लर्निंग ॲप, तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता आणि ज्या पण काही नोट्स आहेत तिथे आपण घेऊ शकता. तर यामध्ये फ्री मटेरियलमध्ये जाऊन तुम्ही त्या नोट्स घेऊ शकता. फ्री मटेरियलमध्ये जाऊन नंतर फ्री कंटेंटमध्ये तुम्हाला जावं लागेल. नंतर फ्री कंटेंट नंतर तुम्हाला क्लास 10th महाराष्ट्र बोर्ड याला क्लिक करून तुम्हाला ज्या पण सब्जेक्टच्या नोट्स पाहिजेत ते तुम्हाला तिथं फ्रीमध्ये भेटून जातील. तर आजचा जो धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, यामध्ये आपण काही 4 पॉइंट पाहणार आहोत. जे 4 मुद्दे आहेत किंवा इतिहास लेखनाची परंपरा काय आहे, आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय, किंवा युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि काही महत्त्वाचे जे विचारवंत होते त्यांच्याविषयी काही आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. तर मेन इतिहास लेखन म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, तर उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांचे चिकित्सापूर्वक म्हणजे बारकाईने संशोधन करून त्याची मांडणी करणे, याच्या लेखन पद्धतीला म्हणतात इतिहास लेखन. त्याचा उद्देश काय आहे, तर गतकाळात ज्या घडून गेलेल्या घटना आहेत त्याची क्रमशः संगती लावून त्याचं आकलन करणं, हे त्याचं एक उद्देश आहे इतिहास लेखनाचं. मग त्याची संशोधन प्रक्रिया तर अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. जसे जसे पुरावे आपल्याला भेटतील ते तसं तसं त्यामध्ये बदल होत राहणारी ही प्रोसेस आहे. त्यामुळे याला म्हटलेलं आहे एक अखंडित चालणारी प्रक्रिया. आणि वैज्ञानिक पद्धती आणि त्याच्या विरुद्ध इतिहास हा कसा आहे, तर आता विज्ञान आहे, सायन्समध्ये आपण प्रयोग किंवा निरीक्षणाने ते आपण प्रयोग परत परत साध्य करू शकतो. पण इतिहासात असं करता येत नाही. इतिहास विषयामध्ये किंवा इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. त्याचं एकच कारण आहे की जेव्हा हिस्ट्री घडून गेलेली आहे तिथं आपण स्वतः नव्हतो आणि त्याची पुनरावृत्ती ही कधीच होऊ शकत नाही. म्हणजे सायन्स आणि हिस्ट्री यामध्ये फरक आहे. सायन्समध्ये आपण पुनरावृत्ती करू शकतो, प्रयोगाने सिद्ध करू शकतो, पण इतिहासामध्ये असं होणं शक्य नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होत नसते. तर इतिहासाच्या ज्या संशोधन पद्धती आहेत, 6 संशोधन पद्धती, त्या आपण थोडक्यात पाहूयात. ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे, म्हणजे जी पण आपल्याकडे ऐतिहासिक काही इन्फॉर्मेशन भेटलेली आहे त्याचं संकलन करणं, म्हणजे ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचं स्वरूप हे अधोरेखित करून आणि त्यांचं तौलनिक विश्लेषण करणं, हे झालं एक. नंतर 2 नंबरचं झालं ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी. जे पण आपल्याला ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत काही क्वेश्चन्स भेटले आहेत त्याची मांडणी योग्य दिशेने करणं, विशिष्ट प्रश्नांची त्यातून निर्मिती करणं, ही एक इतिहास संशोधनाची पद्धती असेल. संभाव्य परिकल्पना मांडणं, यामध्ये आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे एक प्राथमिक अंदाज, म्हणजे जो भी हमें इन्फॉर्मेशन मिली है त्याच्यातून आपल्याला एक तर्क काढायचा, एक अंदाज लावायचा आणि ते तर्क एक तयार करायचं. नंतर चौथी जी पद्धत आपण पाहूया तर इतिहासाच्या म्हणजे साधने जे आहेत त्यांचं चिकित्सक संशोधन करणं, बारकाईने संशोधन करणं. आता इतिहासाची साधने कोणती कोणती आहेत, तर लिखित साधने आहेत, भौतिक आहेत, मौखिक आहेत. ओके, तर ती खरी आहेत की खोटी आहेत ते आपल्याला तपासून घेणं आवश्यक आहे. जी माहिती आहे, जर 5 नंबरचा पॉइंट पाहिला, माहितीचे संकलन हे ऐतिहासिक बदलांचे विश्लेषण, तर विशिष्ट ऐतिहासिक माहितीचं आपल्याला संकलन करायचं आहे आणि त्यातून काय बदल होत आहे, त्याचा कारणांचा, उसके पीछे क्या रीजन है, ये हमें ढूंढ के निकालना है. आता तौलनिक विश्लेषण मध्ये जर आपण पाहिलं तर ऐतिहासिक मांडणी, तर सर्व पुराव्यांच्या एकमेकांशी तुलना करून जो भी हमें प्रूफ मिले है त्याचे एकमेकांशी तुलना करून शेवटी एक वस्तुनिष्ठ इतिहास लिहिणं, हे झाली सगळी इतिहास संशोधनाची आपली पद्धत. आता प्राचीन इतिहास लेखन होतं, प्राचीन काळात इतिहास लेखन कसं होतं किंवा त्याचं बॅकग्राऊंड कसा होता किंवा त्याची परंपरा कशी होती बरं, तर प्राचीन काळी आजच्या सारखी आधुनिक लेखन पद्धत नव्हती जी आता आहे. राइटिंग करून, ओके, लिख कर, अभी हम लिख कर सब चीजें हम सेव करते, लेकिन पहले ये नहीं था. प्राचीन काळात हे नव्हतं.
तरीही लोक इतिहास जपत होते. ते कसा जपत होते बरं? तर त्याचं साधन काय होतं? तर एक गुहाचित्र. जे काही गोष्टी घडलेल्या आहेत तर ते गुहाचित्रावर ते ड्रॉ करत होते. त्या म्हणजे काय एखादं घटना घडली असेल, एखादं युद्ध असेल तर ते गुहाचित्रावर त्याची ड्रॉइंग करून ही एक स्मृती जतन करत होते. कथाकथन म्हणजे पूर्वज जे होऊन गेले त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगणं, गीत असतील, पोवाडे असतील, ते गायनातून किंवा स्टोरीतून ओके तो इतिहास हा जिवंत ठेवला जात होता. कधी? प्राचीन काळात. आणि त्याचं महत्व म्हणजे आधुनिक इतिहास लेखनात या साधनाचा उपयोग मौखिक म्हणून केला जातो, की मौखिकरित्या जपणं. मौखिक साधने म्हणजे कथाकथन, पोवाडे, गीते वगैरे हे मौखिक साधने झाले. ओके, तर अशा प्रकारे एक प्राचीन इतिहास लेखनाची परंपरा होती. आता हिस्ट्री शब्दाची उत्पत्ती, हिस्ट्री हा शब्द हा ग्रीक भाषेतील आहे पहा. तर हिरोडोटोस या ग्रीक इतिहासकाराने इसवी सन पूर्व 5व्या शतकात प्रथम हिस्ट्री या शब्दात म्हणजे त्याच्यात द हिस्ट्रीज या ग्रंथामध्ये हा शब्द वापरला. म्हणून त्यांना इतिहासाचे शास्त्रशुद्ध जनक असे म्हटलं जातं. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील शब्द आहे. आता पहा इथे एक क्वेश्चन आहे, हिस्ट्री हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर तुम्हाला ह्याचा आन्सर मला कमेंटमध्ये द्यायचंय की लॅटिन भाषेतील आहे, फ्रेंच भाषेतील आहे, ग्रीक भाषेतील आहे की जर्मन भाषेतील आहे. याचा आन्सर नक्की तुम्ही कमेंटमध्ये करा. आता आधुनिक इतिहास लेखन जो आहे, आता प्राचीन इतिहास लेखन आपण पाहिली की काय परंपरा होती ते पाहिलं. आता आधुनिक इतिहास लेखनाचे कोणते वैशिष्ट्य आहेत? 4. तर शास्त्रशुद्धता म्हणजे याची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीतून होते, म्हणजे शास्त्रशुद्ध आपण म्हणू. मानव केंद्रित म्हणजे हे प्रश्न भूतकाळातील मानवी समाजाच्या कृतींशी संबंधित असतात. म्हणजे भूतकाळात जे मानवी समाज होऊन गेला त्यांची जी ऍक्ट आहे किंवा त्यांची जी ऍक्टिव्हिटी होती त्यांच्या संबंधित होतं, म्हणजे हे मानव केंद्रित, ना की देवी घटनांशी संबंधित किंवा अंधश्रद्धा वगैरे असं काही नव्हतं. जे काही भूतकाळात मानवी समाज होता त्यांच्या ज्या कृती होत्या त्याच्या संबंधित हे इतिहास लेखन होतं. कोणतं? आधुनिक. आता तर्क सुसंगत मांडणीमध्ये उत्तरांना ऐतिहासिक पुराव्यांचा भक्कम आधार असतो. जे पण आपण आता प्रश्न विचारतो किंवा त्याचे क्वेश्चन आपल्याला भेटतात काही इतिहासा रिलेटेड, तर त्याच्यासाठी काय लागतं? प्रूफ लागतं. तर ऐतिहासिक पुराव्यांचा भक्कम आधार असतो. ते एक आधुनिक इतिहास लेखनाचं वैशिष्ट्य झालं. आता मानव जातीचा वेध म्हणजे मानवाच्या भूतकाळातील वाटचालीचा वेध. मानव भूतकाळात कसा होता, त्याची कशी वाटचाल होती किंवा कसा तो वागत होता, कसा राहत होता, या सगळ्या म्हणजे तो झाला मानव जातीचा वेध. आता युरोपमधील वैचारिक क्रांती किंवा त्याचं बॅकग्राऊंड काय होतं युरोप साईडला बरं का, तर 18व्या शतकापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये खूप अशी चांगली प्रगती झाली. तर वैज्ञानिक दृष्टिकोन जर त्याचा पाहिला आपण, तर वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक सत्यांचा अभ्यास करणं शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला, की जे सामाजिक सत्य आहेत किंवा जे ऐतिहासिक सत्य आपल्या जवळ आहेत त्याचं आपल्याला स्टडी करायला पाहिजे असं विचारवंतांना वाटू लागलं. मग याच्यावर एक चर्चा झाली की पुढील काळात युरोप आणि अमेरिकामध्ये इतिहास आणि इतिहास लेखन जो हिस्ट्री है किंवा हिस्टोग्राफी है ओके इतिहास लेखन या विषयावर खूप चर्चा झाली आणि इतिहासाच्या अभ्यासात वस्तुनिष्ठता याला अधिक महत्व प्राप्त झालं. पहा नंतर जे इतिहास लेखन होतं त्यामध्ये जे बदल होत गेले ते 18व्या म्हणजे शतकापूर्वी ते काय काय होतं, तर युरोपमधील जे विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा म्हणजे सगळे मोठे मोठे मेन लोक एकत्र येऊन त्या संबंधी एक तत्वज्ञान विषय म्हणजे विषयांना अधिक त्यांनी इम्पॉर्टंट दिलं. ओके, मग यामध्ये बदल कसा झाला, काय बदल झाला हे करून, तर हळूहळू हे चित्र बदलू लागलं आणि इतिहास केवळ कथा आणि म्हणजे दैवी परंपराचा चमत्कार नव्हता, त्याला पुराव्याचा आधार होता. पुराव्यावरून ते तपासू लागले. पहिल्यांदा फक्त असं अंधश्रद्धा किंवा देवी देवता असं चमत्कार हे हिस्ट्रीमध्ये नव्हतं असं त्यांना पटलं आणि जेव्हा जे पुरावे जे प्रूफ मिला था ओके ज्या प्रूफच्या आधारावर सगळं इतिहास हे तपासलं जाऊ लागलं. आता गॉटिंगन विद्यापीठ हे काय आहे, तर याची स्थापना झालेली आहे पहा 1737 मध्ये. तर जर्मनीमध्ये गॉटिंगन विद्यापीठाची स्थापना झाली. याचं वैशिष्ट्य होतं की या विद्यापीठामध्ये प्रथम इतिहास विषयाला जो हिस्ट्री सब्जेक्ट आहे त्याला एक
प्रथम म्हणजे स्वतंत्र स्थान दिलं की हिस्ट्री ये सब्जेक्ट हो सकता है. याचा परिणाम काय झाला, मग या विद्यापीठाच्या पावलावर पाऊल टाकून अजून जर्मनीमध्ये अजून काही युनिव्हर्सिटी होत्या, त्या इतिहासाच्या अभ्यासाची आणि संशोधन म्हणजे करण्याची एक महत्वाचे सेंटर्स बनले की एक इतिहास विषयाकडे एक स्वतंत्र पद्धतीने ते पाहू लागले आणि अशाच काही एक युनिव्हर्सिटी निघाल्या आणि त्यामध्ये त्यांनी ते एक अभ्यासाचं केंद्र इतिहास विषयाला त्यांनी महत्व दिलं. आता वैज्ञानिक दृष्टिकोनाचं महत्व किंवा पुरावा आधारित काही अभ्यास, तर कोणत्याही घटनेवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिचे ऐतिहासिक पुरावे तपासणं कंपल्सरी केलं. तर कोणतीही घटना असेल घडलेली, ओके, आपण ओरली ऐकतो, आपण विश्वास ठेवतो, तर असं न करता जेव्हा त्याचं प्रूफ आपल्याला भेटेल, ओके, तर ऐतिहासिक पुरावे तपासणं हे कंपल्सरी त्यांनी केलं. आता तर्कशुद्ध मांडणीमध्ये इतिहासाची मांडणी विज्ञानाप्रमाणेच तर्कशुद्ध असावी, ओके, असा आग्रह धरला गेला आणि इतिहासाचा संबंध हा मानवी प्रगतीशी आणि मानवांच्या कृतीशी जोडला गेला. असं मानव केंद्रित विचार हे सगळे युनिव्हर्सिटीमध्ये हे असं होऊ लागलं. आता नंतरचा जो तुमचा प्रश्न आहे, 1737 मध्ये जर्मनीतील कोणत्या विद्यापीठात इतिहासाला स्वतंत्र स्थान मिळाले, तर ऑक्सफर्ड, गॉटिंगेन, केम्ब्रिज आणि बर्लिन. ह्याचा आन्सर नक्कीच मला कमेंटमध्ये द्या. आता मला एक तुम्हाला काही सांगायचं आहे, समथिंग ओनली फॉर यू. तर हे जे काही मुलं आहेत आमच्या गेल्या वर्षीच्या बॅच मधले, तर ह्यांनी आमच्याकडून लाईव्ह असं त्यांनी अभ्यास केलेला आहे. पूर्ण वर्षभर आम्ही त्यांना लाईव्ह शिकवलेलं आहे. जे आत्ता तुम्ही मला व्हिडिओमध्ये पाहता किंवा रेकॉर्डिंग पाहता, तर तुम्हालाही असं लाईव्ह शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमची नेक्स्ट बॅच ही जॉईन करू शकता. आणि हे आमच्याकडून शिकून या मुलांनी जबरदस्त असा रिझल्ट मिळवलेला आहे. पहा, ही गुंजन व्यास ही जी होती तिला म्हणजे महाराष्ट्रामधून ती प्रथम होती, तर तिला 100% असे मार्क आहेत. नंतर व्यंकटेश हा सेमी इंग्लिशचा होता, त्याला पण 100% मार्क आहेत. बाकी असे सगळे काही सुपर रिझल्ट आहेत. पहा, 127 विद्यार्थी जे होते त्यांनी 90%च्या वर होते आमच्या बॅच मधले, ओके. 203 विद्यार्थी 85+ होते आणि 31 जे स्टुडंट होते ते त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर असे होते. तर हे सगळे जे आहेत ते आमच्याकडे गेल्या वर्षीच्या बॅचमध्ये होते आणि ह्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर आमच्यासोबत असंच अभ्यास करणार तर तुम्ही नेक्स्ट असू शकता, ओके, यात काही वाद नाही. आणि ही सगळी आमची टीम आहे. पहा, ओके, तर शुभम सर आहे ते तुम्हाला सायन्स शिकवतील, निलिमा मॅम आहे सोशल स्टडी शिकवणार त्या इंग्लिश मीडियम मधून, आणि मी फरहीन शेख सोशल स्टडी तुम्हाला मराठीतून, इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल मराठीतून शिकवणार आणि मराठी सब्जेक्ट जो इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश आहे, अक्षर भारती, कुमार भारती, ओके. तर तुम्हाला मी सोशल स्टडी मराठीतून आणि मराठी विषय शिकवणार. नंतर गॅलेक्सी परमार मॅम आहेत त्या मॅथ शिकवणार तुम्हाला, पार्थ सर आहेत सायन्स शिकवणार, शैलेश घोडके सर ज्यांचं संस्कृत आहे त्यांच्यासाठी शैलेश घोडके सर संस्कृत शिकवणार, चंद्रशेखर सर इंग्लिश शिकवणार दोघांना, इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश, कोमल दीक्षित मॅम ज्यांना हिंदी विषय आहे त्यांना हिंदी शिकवणार, आणि योगेश सोनवणे सर हे पण तुम्हाला मॅथ शिकवणार. तर अशा प्रकारे आमची एक टीचर्सची टीम आहे. नंतर आता आमचे बॅच जर तुम्ही परचेस केली तर या बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटणार, बॅच में आपको क्या मिलेगा, तर एक एक आपण पाहूया की या बॅच मध्ये लाईव्ह क्लास होतील. 1 and each every टॉपिक, सगळे जे पण तुमचं सिलेबस आहे त्यातलं प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला लाईव्ह क्लास असं होणार आहे. नंतर कम्प्लीट सिलेबस होणार आहे. आम्ही सिलेबस वर्षामध्ये 2 वेळेस, ओके, आम्ही कंप्लीट करून घेतो. तर कंप्लीट सिलेबस तुम्हाला भेटणार आहे. एक्सेस ऑन मोबाइल, पीसी एंड टैबलेट जो भी है, आप कभी ऐप हमारा डाउनलोड करते हो, आप हमें ज्वाइन करते हो, तो आप इसको पीसी से, मोबाइल से, टैबलेट किंवा बोथ एंड्रॉयड एंड iOS यहाँ से आप हमारे क्लासेस ज्वाइन कर सकते हो, इतना मतलब एक्सेस है. नंतर रेकॉर्डिंग ऑफ ईच क्लासेस, हे वर्षभर तुम्हाला प्रत्येक क्लासची रेकॉर्डिंग राहील. एखादा क्लास तुम्ही जर मिस केला किंवा घरी प्रोग्राम असेल किंवा तुम्ही कुठं गेला असाल, एखादा क्लास तुमचा मिस झाला तर तुम्ही ते रेकॉर्डिंग नंतर पाहू शकता. चॅप्टर वाईज लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. प्रत्येक आमचा चॅप्टर झाला तर आम्ही एक लाईव्ह सेशन ठेवतो, तुम्ही हँड रेस करून आम्हाला डायरेक्टली बोलू शकता, ओके. तर ते प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर आम्ही डाऊट क्लिअरिंग सेशन हा ठेवत असतो. लाईव्ह रिव्हिजन बिफोर एक्झाम, जेव्हा पण बोर्डाचे एक्झाम जवळ येतात तर आमची लाईव्ह रिव्हिजन ही चालू राहते, जसं की आता यूट्यूबवर चालू आहे वैसे हमारी लाईव्ह रिव्हिजन एग्जाम के पहले चालू रहती है. पर्सनल मेंटोरशिप, आपको हर एक टीचर का पर्सनल नंबर दिया जाएगा, ओके.
ओके. आणि त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल करून तुम्हाला जेव्हाही काही प्रॉब्लेम असेल स्टडी रिलेटेड तर ते तुम्हाला डायरेक्ट कॉलवर बोलू शकतात. आणि टेस्ट सिरीज आहे, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, सब्जेक्टिव्ह टेस्ट घेतल्या जातात. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आम्ही चेक करून घेतो. ओके, जैसे कि पेन से वगैरह हम जैसे कि स्कूल में होता है वैसे हम ऑब्जेक्टिव टेस्ट चेक करके देते हैं और दोनों टेस्ट हमारे होते हैं, ऑब्जेक्टिव्ह और सब्जेक्टिव्ह. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅचमध्ये भेटणार आहेत. तर नक्कीच तुम्ही एक बॅच परचेस करू शकता. आणि बॅच रिलेटेड काही तुम्हाला विचारायचं असेल तर या 2 नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता. आमच्या एज्युकेशनल काउन्सिलरचा नंबर, तर तुम्ही त्याच्यावर तुम्ही बोलू शकता. आता आपण पाहणार आहोत लूर संग्रहालय फ्रान्स. तर याची स्थापना कधी झालेली आहे? पॅरिस शहरातील या संग्रहालयाची स्थापना 18व्या शतकात झालेली आहे. पहा, संग्रह जर यामध्ये पाहिला, या फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या यामध्ये कलावस्तू आहेत. कोणत्या? लूर संग्रहालयामध्ये. आणि ह्याचं या संग्रहालयाचं विशेष आकर्षण जर पाहिलं आपण तर लिओनार्दो द विंची यानं रेखाटलेलं मोनालिसाचं चित्र. हे जे मोनालिसाचं चित्र आहे ते लिओनार्दो विंची यांनी रेखाटलेलं आहे आणि ते लूर संग्रहालयामध्ये ठेवलेलं आहे. आणि याचा जर विस्तार पाहिला तर नेपोलियन बोनापार्टने आणलेल्या कलावस्तूंचा इथं पूर्ण संग्रह वाढलेला आहे, जो तो म्हणजे सगळीकडे फिरून ज्या वस्तू तो मायदेशी आणत होता त्या वस्तू या संग्रहालयामध्ये आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये तिथं अश्मयुगीन आणि आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू तुम्हाला लूर संग्रहालयामध्ये भेटतील. आता सर्वात प्राचीन शिलालेख आणि मेसोपोटेमिया याचं पाहूयात आपण. तर जगातील सर्वात प्राचीन शिलालेख फ्रान्समधील याच लूर संग्रहालयामध्ये आहे. ओके, जिथं मोनालिसाचा फोटो वगैरे आपण म्हटलं. तर इतिहास हा शिलालेख मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीतील असून तो सुमारे 45 म्हणजे 4,500 वर्षापूर्वीचा आहे. आणि यात 2 राज्यामधील जो युद्ध झालेला होता, ओके, त्या युद्धाची नोंद आहे. आणि सध्याच्या आधुनिक इतिहास लेखनाचं हे सगळ्यात मोठं एक एक्झाम्पल आहे. तर मेसोपोटेमियातील संग्रहालय जगातील सर्वात प्राचीन समजलं जाणारं म्हणजे सगळ्यात जुनं असं संग्रहालय आहे. आणि ते ऊर ये सिटी थी किंवा ऊर हे शहर आहे त्याच्या उत्खननाने म्हणजे खोदण्याने हे सापडलेलं आहे. हे उत्खनन 1922 ते 34 या काळात ब्रिटिश पुरातत्व सर लिओनार्ड उली यांनी केलेलं आहे. आणि हे संग्रहालय एनी गॉल्डी नावाच्या राजकन्या जी आहे तिनं हे संग्रहालय बांधलेलं आहे. आता आपण पाश्चात्य परंपरा ज्या पाहत आहोत इतिहास लेखनाच्या, तर त्यामध्ये जे महत्वाचे विचारवंत आहेत पहा, मग ते विचारवंत नेमकं काय काय म्हणतात ते आपण पाहूयात. तर फर्स्ट जे आहे रेने देकार्त आहे. त्यांचा ग्रंथ आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. तर त्यांचं जर आपण बॅकग्राऊंड पाहिलं तर ते मूळचे फ्रान्सचे रहिवासी होते आणि ते व्यवसायाने काय होते? तत्वज्ञ होते. तर इतिहास लेखनासाठी आपल्या म्हणजे वापरल्या जाणाऱ्या ज्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः डॉक्युमेंट हम कहेंगे, कागदपत्राची विश्वासार्हता ते तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे असं रेने देकार्त म्हणतात. ते काय म्हणतात? जे इतिहास लेखनामध्ये जे वापरलेले डॉक्युमेंट आहेत, साधने आहेत, ते कागदपत्र हे व्यवस्थित तपासून घेणं हा त्यांचा आग्रह होता. त्यांचा महत्वाचा ग्रंथ डिस्कोर्स ऑन द मेथड. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधनासाठी काही महत्वाचे नियम मांडलेले आहेत. आता इतिहास लेखनाचा सुवर्ण नियम जे रेने देकार्त यांनी मांडला तो कोणता? एखादी गोष्ट सत्य आहे असं निसंशयितरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्याचा आपल्याला स्वीकार करायचा नाही. याचा अर्थ काय? जोपर्यंत एखाद्या पुराव्याबद्दल मनात थोडी जरी शंका असेल तोपर्यंत सत्य मानू नये. यामुळे इतिहासात वस्तुनिष्ठता येण्यास मदत होते. जसे की एखादी गोष्ट आहे त्याच्यावर आपल्याला जोपर्यंत शंका आहे तोपर्यंत ती गोष्ट आपण ऍक्सेप्ट करायची नाही असा रेने देकार्त यांनी नियम मांडलेला आहे. आता शास्त्रशुद्ध संशोधनावर त्यांनी भर दिला. त्यांनी इतिहासाला केवळ कथा किंवा ऐकीव माहिती न मानता स्टोरी या तो किसी का कहा सुना ऐसा नाही समजना चाहिए, याला तर्क आणि पुराव्यांच्या कसोटीवर उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की तर्क लावा, काही पुरावे पहा, जोपर्यंत आपल्याला ते पुरावे पटत नाही त्याला आपण ऍक्सेप्ट करू नका असं
या गोष्टीवर त्यांनी रेने देकार्त यांनी भर दिला. त्यांच्या या विचारामुळे इतिहास लेखनात एक चिकित्सक असं किंवा दृष्टिकोन असं हे विकसित झालं. तर द डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ कोणी लिहिला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. रेने देकार्तने लिहिला, जॉर्ज हेगेलने लिहिला, व्हॉल्टेअर याने लिहिला किंवा मिचेल फुको याने लिहिला. आता नेक्स्ट जे विचारवंत होते व्हॉल्टेअर होते. त्यांचं मूळ नाव होतं फ्रान्सा मरी अरुए. त्या होत्या फ्रान्सच्या. तर इतिहास लेखनाबद्दलचा त्यांचा एक नवीन दृष्टिकोन होता. तो कोणता? तर व्हॉल्टेअर यांच्या आधी इतिहास केवळ राजांचं आयुष्य किंवा युद्धाभोवती फिरत होतं. आणि हे खरं आहे. व्हॉल्टेअर यांना वाटत होतं की जो बी हिस्ट्री आहे किंवा इतिहास आहे फक्त राजा, त्यांचे युद्ध, ओके, ह्याच्या भोवतीच हिस्ट्री होती. व्हॉल्टेअर यांनी असा विचार मांडला की इतिहासाची मांडणी करताना केवळ वस्तुनिष्ठ सत्य किंवा घटनांचा कालक्रम, की घटना कशी कशी झालीये त्याचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता त्यांनी मग त्या काळाची तत्कालीन समाज, त्या काळचा समाज, त्या काळचा व्यापार, त्या काळचा आर्थिक व्यवसाय किंवा शेती कशी होती हे पाहणं पण गरजेचं आहे असं व्हॉल्टेअर म्हणतात. की फक्त त्यांचं पुरावे किंवा वस्तुनिष्ठता किंवा सत्यता त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित न करता तेव्हाचा समाज कसा होता, व्यापार, आर्थिक व्यवस्था कशी होती किंवा शेती कशी करत होते लोक, ह्याच्यावर पण फोकस केलं पाहिजे असं व्हॉल्टेअर यांना वाटत होतं. मग त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असं म्हटलेलं आहे. तर इतिहास मांडताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार त्यांनी प्रथम मांडला. मग त्यांच्या या महत्वपूर्ण योगदानामुळेच त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचं जनक असं म्हटलं जातं पहा. आणि वैशिष्ट्य म्हणजे मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार करण्यावर त्यांनी भर दिला. ओके, तर हे एक त्यांना व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचं जनक म्हणतात. त्याचं हे रिझन आहे की त्यांनी मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी भर दिला. नंतरचे विचारवंत आले जॉर्ज हेगेल. त्यांचा ग्रंथ होता रिझन इन हिस्ट्री. तर त्यांची काय विचारसरणी होती, त्यांनी कशावर भर दिला बरं? तर हेगेल हे जर्मन तत्वज्ञ होते आणि त्यांनी ऐतिहासिक वास्तव्य जे होतं ते तर्कशुद्ध म्हणजे लॉजिकल पद्धतीनं मांडलं जावं, तर यावर त्यांनी भर दिला. आणि त्यांच्या मते इतिहासातील घटनाक्रम हा मानवी प्रगतीचे टप्पे दर्शवणार आहे. म्हणजे जशी जशी घटना घडत गेली तसं तसं मानवामध्ये प्रगती होत गेली असं त्यांचं मत आहे, जॉर्ज हेगेल यांचं. ओके, इतिहासकाराला वेळोवेळी मिळणाऱ्या पुराव्यांमुळे इतिहासाची मांडणी बदलत जाते, स्वाभाविकच आहे. आज एक पुरावा भेटला आपल्याला, उद्या एक भेटणार, परवा एक भेटणार, त्या हिशोबाने आपल्याला इतिहास मध्ये चेंज करावे लागणार. ओके, तर ते प्रगती दर्शवणारे आहेत किंवा ते जे वेळोवेळी पुरावे भेटतात त्या हिशोबाने त्याची मांडणी पण बदलणं हे स्वाभाविक आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं जॉर्ज हेगेल यांनी. आणि त्यांनी एक सिद्धांत मांडला पहा, द्वंद्ववाद. तर हेगेल यांच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी पक्षात करायची किंवा दोन विरोधी प्रकारात करा. खरं खोटं, चांगलं वाईट असे दोनों इसमें हमें देखना है, त्याला आपण द्वंद्ववाद म्हणू. या पद्धतीला आपण द्वंद्ववाद म्हणतो. तर ह्याची एक प्रोसेस होती की कशी प्रोसेस आहे ते पाहू. म्हणजे सिद्धांत कसा आहे त्याचा, सुरुवातीला एक मुख्य सिद्धांत मांडला. ओके, मग त्याचा प्रतिसिद्धांत म्हणजे त्याला छेद देणारा दुसरा विरोधी सिद्धांत. ओके, म्हणजे जसं की खरं काय आहे किंवा खोटं काय आहे तर ते खोटं का आहे, आता खरं आहे तर त्याचं खरं का आहे हे प्रतिसिद्धांत झाला फॉर एक्झाम्पल. ओके, म्हणजे समन्वय. या दोन्ही सिद्धांताच्या तार्किक चर्चेनंतर दोन्हीतील सारांश जो है ओके ते समावलेले एक नवीन समन्वयपूर्ण सिद्धांत मांडला, ते झालं सिद्धांत किंवा ही झाली त्याची द्वंद्ववादाची प्रोसेस. आता यांचा जो महत्वाचा ग्रंथ होता रिझन इन हिस्ट्री, हे त्यांचे अत्यंत प्रसिद्ध असं पुस्तक आहे, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. त्यांच्या व्याख्यानांच्या आणि लेखांचा संग्रह आपल्याला द रिझन इन हिस्ट्री या ग्रंथात आपल्याला भेटेल. आता एक प्रश्न आहे की द्वंद्ववाद ही संकल्पना कोणी मांडली? तर कार्ल मार्क्स, सीमा द बोआ, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल आणि हेरोडोटस. तर ही संकल्पना कोणी मांडली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. आता नंतरचे विचारवंत आले लिओपोल्ड वॉन रांके. तर ह्यांचे जे ग्रंथ होते द थेरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट वर्ल्ड ऑफ हिस्ट्री. तर ह्यांचे जर बॅकग्राऊंड आपण पाहिला किंवा पार्श्वभूमी जर पाहिली तर बर्लिन विद्यापीठातील प्राध्यापक
ते होते आणि 19व्या शतकातील इतिहास लेखन जो होता त्यांच्या विचारावर त्यांचा मोठा प्रभाव आहे पहा. तर आता इतिहास संशोधनाची पद्धत यामध्ये रांके यांनी इतिहास संशोधनाचा एक बारकाईनं म्हणजे अभ्यास करणं ह्याच्यावर भर दिला. त्यामुळं मूळ जे दस्तऐवज आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट आपण म्हणू, तर ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेले मूळ कागदपत्र, त्याच्या आधारे जी प्राप्त झालेली आपल्याला इन्फॉर्मेशन आहे, ओके, ती त्यांनी सांगितली, ती सर्वाधिक महत्वाची असते असं त्यांचं मत आहे. कुणाचं? लिओपोल्डचं, की जे पण आपल्याला काही कागदपत्र भेटलेली आहे, जे डॉक्युमेंट आहे, ओके, ती त्यातली जी माहिती आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे असं रांके म्हणतात, असं त्यांनी सांगितलं. आणि सर्वकष तपासणीमध्ये ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं हे अत्यंत आवश्यक आहे असं या ह्याच्यावर त्यांनी जास्त करून फोकस केला किंवा प्रतिपादन केलं, की जे पण डॉक्युमेंट आहे त्याचं कसून आपण चौकशी करावी, त्याचा शोध घ्यावा, ओके, आणि ते घेणं आवश्यक आहे असं रांके यांना वाटतं. आता वस्तुनिष्ठता आणि म्हणजे काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. यस, तर रांके यांच्या मते या पद्धतीमुळेच आपण ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचू शकतो, किंवा त्यांनी इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर की इमॅजिनेशन, इतिहास इमॅजिन करू नका अशावर त्यांनी कडक टीका केली. इतिहासात कल्पनेला जागा नाही असं रांके यांचं मत आहे, तर तो पुराव्यावर आधारित आहे असा त्यांनी आग्रह धरला. ओके, नंतर जागतिक इतिहासाची मांडणीमध्ये त्यांनी केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक इतिहास, वर्ल्ड हिस्ट्री मांडणीवर भर दिला. फक्त आपण जिथं राहतो किंवा स्थानिक ठिकाणचा इतिहास न पाहता जगाचा इतिहास पाहणं ह्याच्यावर रांके यांनी भर दिला. आणि इतिहासाची मांडणी वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांनी सिद्ध केलेली असावी हा त्यांचा मुख्य विचार हा रांके यांचा होता. नंतर आले कार्ल मार्क्स. त्यांचा ग्रंथ जो होता दास कॅपिटल, जर त्यांचा बॅकग्राऊंड आपण पाहिला, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात एक महत्वाचा बदल घडून आला पहा. ते काय म्हणतात? इतिहास जिवंत माणसाचा असतो. मार्क्स यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनाचा नसून जिवंत माणसाचा आहे. इतिहास जो घडून गेलाय जिवंत माणसांचा इतिहास आहे. मानवामधील नातेसंबंध, त्यांचे रिलेशन काय होते, त्यांच्याकडे असलेल्या उत्पादनाच्या साधनांच्या स्वरूपावर आणि मालकींवर अवलंबून असतो. जो आधी इतिहास होता त्यामध्ये मानवांचे दोन माणसांचे संबंध, ओके, मानवामध्ये संबंध काय आहे आणि तो कसा, की त्यांची मालकी किंवा जे उत्पन्न आहे, ओके, किंवा गरीब श्रीमंत यावर तो अवलंबून असेल. तर त्यांनी एक वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला पहा. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही उत्पादनाची साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. ओके, वेगवेगळे घटक म्हणजे जे आपण लोक म्हणू, ओके, वेगवेगळ्या समाज, धर्म, जात असं आपण म्हणू शकतो. तर यातून समाजाची वर्ग आधारित विषम विभागणी होते, वर्गवार विभागणी होते आणि त्यातून काय होतं, वर्ग संघर्ष निर्माण होतो. जसं की गरीब श्रीमंत फॉर एक्झाम्पल, जसं की मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. ज्या वर्गाच्या ताब्यात मालकी किंवा उत्पादनाची साधने असतील तो वर्ग झाला श्रीमंत, जसं की एक्झाम्पल, आणि तो वर्ग मग काय करतो, इतर वर्गांचा म्हणजे इतर लोकांचा त्याचं ते शोषण करतं, म्हणजे त्याच्यावर हक्क गाजवणं, त्यांच्याकडून गुलामगिरी करून घेणं. ओके, तर अशा प्रकारे कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडलेला आहे. नंतर आलं एनेल्स प्रणाली. ही इतिहास लेखनातील एक महत्वाची आणि एक नवीन अशी आधुनिक विचारसरणी आहे. तर यामध्ये काय होतं, सुरुवात आणि देश, तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये इतिहास लेखनाची एक नवीन प्रणाली उदयाला आली आणि तिला आपण एनेल्स प्रणाली असं म्हणू. ही प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी चालू केलेली आहे आणि यातून नवीन दृष्टिकोन काय उदयाला आला, तर एनेल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. पूर्वी इतिहास केवळ राजकीय घडामोडी, राजे, महान नेते, युद्ध यांच्या भोवती फिरत होतं, पण एनेल्स प्रणालीने त्याचा दृष्टिकोन हा बदलून टाकलेला आहे. तर यामध्ये अभ्यासाचे विषय काय होते, तर एनेल्स प्रणालीनुसार इतिहास केवळ राजकारणाचा अभ्यास नसून त्यामध्ये स्थानिक लोक,
म्हणजे सामान्य माणसांचं जीवन कसं होतं, हवामान तेव्हाचं कसं होतं, किंवा भौगोलिक परिस्थिती, त्यामध्ये बदल होणारं काही होतं, किंवा शेती, मग उत्पादनाच्या पद्धती, ग्रामीण जीवन तेव्हाचं कसं होतं, व्यापार आणि तंत्रज्ञानामध्ये आर्थिक व्यवहार कसा चालत होता, तांत्रिक प्रगती कशी होती आधी, नंतर दळणवळण आणि संपर्क साधणे, लोकांच्या एकमेकांशी म्हणजे कसं लोक कम्युनिकेशन करत होते, संपर्क कसा साधत होते, किंवा सामाजिक गट आणि त्यांची मानसिकता, या समाजातील विविध स्तर आणि त्यांचा विचार, हे एनेल्स प्रणालीमध्ये नंतर या गोष्टींचा विचार हा करण्यात आला. आता एक प्रश्न आहे, 20व्या शतकातील सुरुवातीस एनेल्स प्रणाली कोणत्या देशातून चालू झाली? जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड की इटली? हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता महत्वाचं जर वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर इतिहास हा मानवी जीवनाचा सर्वांगीण अभ्यास आहे. हा विचार या प्रणालीने दृढ केलेला आहे. कोणत्या? एनेल्स प्रणालीने. त्यामुळे इतिहासाची व्याप्ती वाढली आणि तो अधिक समावेशक झाला. याचा उदय 20वे शतक खूप महत्वाचं, जसं की इतिहास हा मानवी जीवनाचा सर्वांगीण अभ्यास आहे. यामध्ये विचार प्रणाली दृढ अशी केली गेली आणि यामुळे इतिहासाची व्याप्ती वाढली आणि ते सर्व समावेशक झालं. आणि यातून फक्त एकच उद्देश होता की राजे, युद्ध वगैरे ह्याचा विचार न करता हवामान, शेती, व्यापार, सामान्य लोक यांचा अभ्यास करावा. आणि त्याचा परिणाम काय झाला? मग इतिहास लेखनाला मानवी जीवनाच्या सर्व अंगांशी हा जोडलं गेलं. नंतर आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. तर यामध्ये याची जर व्याख्या पाहिली आपण तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना, फक्त आणि फक्त स्त्रियांना समोर ठेवून केलेली हिस्ट्रीची पुनर्रचना. दीर्घकाळ इतिहासाच्या लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. खूप काळ फक्त पुरुष आणि पुरुषांचंच लिहिणं, पुरुष काय म्हणतात, पुरुष असं, पुरुष तसं, फक्त खूप दिवस किंवा खूप काळ फक्त पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. तो बदलून स्त्रियांचा सहभाग शोधणे हे याचं मेन उद्दिष्ट होतं, ते स्त्रीवादी इतिहास लेखनाचं, की फक्त स्त्रियांना समोर ठेवून इतिहास लेखन करणं. आता सीमा द बोवा यांचं योगदान यामध्ये काय होतं बरं? तर स्त्रीवादाची मूलभूत भूमिका ही सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने मांडली. तर त्यांनी स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश करण्यासोबतच इतिहास लेखनातील पुरुष प्रधान जो लोक है किंवा पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर त्यांनी भर दिला. कोणी? सीमा द बोवा यांनी. तर हे स्त्रीवादी इतिहास लेखन. आता स्त्रीवादाची मूलभूत भूमिका कोणत्या फ्रेंच विदुषींनी मांडली? तर झाशीची राणी, मदर तेरेसा, सीमा द बोवा किंवा मेरी क्युरी. तर ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता अभ्यासाची व्याप्ती जर आपण पाहिलं, स्त्रीवादी इतिहास लेखनामुळे स्त्रियांच्या आयुष्याशी, आपण स्त्रीवादी इतिहास लेखन पाहत आहोत, तर स्त्रीवादी इतिहास लेखनामुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत खालील म्हणजे पैलूंचा सविस्तर विचार चालू झाला, की स्त्रियांची नोकरी असेल, स्त्रियांना रोजगार, ट्रेड युनियन मधील स्त्रियांचं काम, स्त्रियांचं कौटुंबिक काही जीवन असेल किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या विविध संस्था, या विषयावर एक सखोल अभ्यास करू लागले. नंतर 1990 नंतरचा जो बदल झाला तेव्हा स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून मानू लागले आणि इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. फक्त स्त्रियांना वेगळा वर्ग किंवा वेगळं घटक समजून त्यांच्यावरच फक्त इतिहास हा लिहायला चालू झालं. आणि स्त्रियांच्या स्वत्व आणि हक्कांबद्दलची जाणीव या लेखनामध्ये आपल्याला स्पष्टपणेही दिसून येते, की स्त्रियांचे काही हक्क आहेत, त्यांच्या गरजा, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं कौटुंबिक काही जीवन असेल, नोकरी, या सगळ्या गोष्टींचा विचार 1990च्या नंतरच्या बदलमध्ये केला गेला. याचा उद्देश होता स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी. कोणाचा? स्त्रीवादी इतिहास लेखनाचा. समरी आपण घेत आहोत. प्रेरणा सीमा द बोवा यांनी दिली. प्रमुख भर पुरुष प्रधान जी मानसिकता होती त्याचा त्याग करून स्त्रियांच्या कामगिरीचा शोध, फक्त स्त्रियांना समोर ठेवून इतिहास लेखन करणं. आणि कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर स्त्रियांच्या स्थानाचा अभ्यास चालू करणं, हे स्त्रीवादी इतिहास लेखनाचं
मेन उद्दिष्ट होतं. नंतर होते मायकेल फुको, त्यांचा कार्यकाळ होता 1926 ते 1984. तर ते फ्रेंच तत्वज्ञ होते आणि इतिहासकार पण होते पहा. त्यांचा ग्रंथ होता द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. तर मायकेल फुको यांच्या मते सत्ता ही केवळ राजा किंवा सरकाराकडे नसून लोकांवर लादली जाणारी गोष्ट नाही. ओके, तर ती त्यांना ज्ञानाशी खोलवर जोडलेली आहे. मायकेल फुको काय म्हणतात, जी सत्ता आहे किंवा केवळ जे राजा किंवा सरकारकडून लोकांवर जे लादलं जातं, ओके, जो सत्ता लादली जाते, तर ती गोष्ट ती नाही, तर त्यांना ज्ञानाशी खोलवर जोडलेली आहे असं मायकेल फुको म्हणतात. सत्ता आणि ज्ञान ह्याचा परस्पर संबंध काय नेमका, काय म्हणतात मायकेल फुको, तर ज्ञान हे सत्तेचं साधन आहे. फुको म्हणतात ज्याच्याकडे ज्ञान त्याच्याकडे सत्ता, म्हणजे जिसके पास नॉलेज है उसके पास सत्ता होनी चाहिए. जसं की एक उदाहरण जर मी म्हटलं, डॉक्टरकडे वैद्यकीय नॉलेज आहे त्यामुळे रुग्णावर त्याची सत्ता राहील, हे नक्की. फॉर एक्झाम्पल फुको म्हणतात की ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याच्याकडे सत्ता. ओके, आता सत्तेतून ज्ञानाची निर्मिती म्हणजे सत्ताधारी जो गट आहे तो स्वतःला सोयीचं ठरेल असं ज्ञान किंवा सत्य निर्माण करतो. जिसके पास सत्ता आहे, ओके, तो काय करतो, त्याच्या हिशोबानेच तो ज्ञान आणि सत्य निर्माण करतो की मैं जो बोलूंगा वो सही. यालाच फुको ज्ञानाचे राजकारण म्हणतात. काय म्हणतात, हे ज्ञानाचं राजकारण असं फुको म्हणतात की ज्याच्याकडे सत्ता आहे तो म्हणतो मीच खरा. ओके, असं. मग नियमन आणि नियंत्रण मध्ये ज्ञान हे समाजाला शिस्त लावण्यासाठी आणि लोकांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलं जातं असं फुको म्हणतात. जो नॉलेज आहे ते नॉलेज मधून समाजाला शिस्त लावली जाते आणि लोकांच्या वागणुकीवर जे गलत म्हणजे वागतात किंवा चुकीचं वागतात त्याच्यावर एक नियंत्रण ठेवता येणं. मानवी इतिहासात वेगवेगळ्या कालखंडात सत्य बदलत आहे किंवा बदलत गेलं हे आपल्याला मायकेल फुको यांनी दाखवून दिलं. आता त्यांना ज्ञानाचे पुरातत्व का म्हणतात, तर फुको यांनी इतिहासाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिलाय. त्यांनी इतिहासाची मांडणी केवळ कालक्रमानुसार न करता त्या काळातील नॉलेज, त्या काळातील ज्ञानाच्या संरचनेचा अभ्यास करण्यावर फुको यांनी भर दिला. आणि मानवी इतिहासात वेगवेगळ्या कालखंडात सत्य बदलत गेलं आहे हे त्यांनी या पुराव्यातून किंवा ह्याच्यातून दाखवून दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट. आता हा स्वाध्याय असेल तुमच्या समोर. जो क्वेश्चन आहे पहा, हे क्वेश्चन तुम्हाला हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सचे इन टेक्स्ट पूरे क्वेश्चन आपको अच्छे से करना है. जसं की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. आधुनिक इतिहास लेखनाचे जनक डॉट डॉट यास म्हटलं जातं. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॉट डॉट यांनी लिहिला. किंवा चुकीची जोडीसाठी येऊ शकतं ग्रंथ आणि त्यांचे नाव, ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांचं नाव आणि ग्रंथाचं नाव. किंवा संकल्पना स्पष्ट करा. शॉर्ट टिपा, जे द्वंद्ववाद आपण म्हटलं, ओके, सिद्धांत प्रतिसिद्धांत, खरं खोटं वगैरे, आणि ॲनेल्स प्रणाली. आणि कार्नेल्यामध्ये स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंचा विचार करणारे संशोधन चालू झाले. आणि आत्ता जो आपण शेवट पाहिला की फुको यांना याच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटलं जातं. ओके, नंतर संकल्पना स्पष्ट करामध्ये जे पण युरोपातील महत्वाचे विचारवंत आपण पाहिले ते 4 विचारवंतांची नावं तुम्हाला इथे लिहावी लागतील. आणि पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरामध्ये वर्ग सिद्धांत जो कार्ल मार्क्स यांनी मांडलेला आहे, किंवा इतिहास लेखनाची जे 4 वैशिष्ट्ये आपण आता अभ्यासली, ओके, किंवा स्त्रीवादी इतिहास लेखन सीमा द बोवा यांचं आणि लिओपोल्ड रांके यांचं इतिहास विषयक काही दृष्टिकोन ते स्पष्ट करा. असं काही तुम्हाला ब्रीफ क्वेश्चन मध्ये हे प्रश्न येऊ शकतात. आणि तुम्हाला पण असाच सेम या मुलांसारखा रिझल्ट पाहिजे असेल तर नक्कीच आमची बॅच नेक्स्ट मध्ये एप्रिलमध्ये जॉईन करा. आणि तुम्ही पण नेक्स्ट असं म्हणजे या मुलांसारखे नक्कीच होणार ही खात्री आहे. आणि तुम्हाला म्हणजे ॲप विषयी किंवा क्लासेस विषयी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्कीच या नंबरवर तुम्ही कॉल करा. तुम्हाला संपूर्ण माहिती ही व्यवस्थित भेटून जाईल. तर धन्यवाद. भेटूयात आपण अशाच नेक्स्ट चॅप्टर घेऊन. थँक्यू.